नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा हा व्लॉग खूपच खास आहे, कारण आज आम्ही निघालो आहोत वैजापूरवरून, एका अतिशय प्राचीन, ऐतिहासिक आणि शांत अशा ठिकाणाकडे. सकाळची वेळ आहे, थोडी थंडी, मोकळा रस्ता आणि प्रवासाची एक वेगळीच मजा. वैजापूरहून निघताना आजूबाजूला शेती, गावाचा शांत परिसर आणि निसर्गाची साथ मिळतेय. आज आपण जाणार आहोत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे असलेल्या गोंदेश्वर मंदिरला. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर यादवकालीन इतिहास, हेमाडपंथी स्थापत्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. हा प्रवास कसा आहे, रस्ता कसा आहे, मंदिराचं सौंदर्य, इतिहास आणि संपूर्ण अनुभव हे सगळं मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला असे प्रवास आणि मंदिर व्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रस्ता खूपच चांगला आहे. दोन्ही बाजूंनी हिरवळ आणि मोकळं वातावरण दिसतं. गाडी पार्किंगची व्यवस्थित सोय असून मंदिरापर्यंत चालत जाण्याचा रस्ता खूपच स्वच्छ आणि शांत आहे. मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते. आजूबाजूचा गोंगाट थांबतो आणि मन आपोआप प्रसन्न होतं. घंटेचा नाद, धूप दीपांचा सुगंध आणि समोर दिसणारं प्राचीन मंदिर, अनुभव खूपच खास आहे. गोंडेश्वर मंदिराचा इतिहास साधारण 12व्या ते 13व्या शतकातला, म्हणजे यादवकालीन मानला जातो. हे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्या काळात कोणतीही आधुनिक साधना नसताना एवढं मजबूत आणि सुंदर मंदिर उभारणं ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. या मंदिराची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे पंचायन पद्धत. मध्यभागी भगवान शंकराचे मुख्य मंदिर आहे आणि चारही कोपऱ्यांत छोटी मंदिरे आहेत. ही रचना त्या काळातील शास्त्रीय मंदिर स्थापत्याचं उत्तम उदाहरण मानली जाते. या मंदिरात असलेले शिवलिंग स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी येथे मोठ्या प्रमाणावर भक्त येतात. इथे काही वेळ शांत बसलं तरी मनाला वेगळीच शांती मिळते. खरंच सांगायचं झालं तर हे ठिकाण ध्यान आणि आत्मशांतीसाठी उत्तम आहे. मंदिरावरील दगडी कोरीव काम अतिशय सुंदर आहे. प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या नक्षी, देवतांच्या आकृती आणि कलाकुसर पाहायला मिळते. आजच्या आधुनिक युगात सुद्धा एवढ्या अचूकतेनं दगडात कोरीव काम करणं कठीण आहे. मग त्या काळात हे कसं केलं असेल याचं खरंच कौतुक वाटतं. मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ आणि शांत आहे. आजूबाजूला झाडं, मोकळी जागा आणि निसर्गाची साथ असल्यामुळे इथे वेळ कसा जातो कळतच नाही. कुटुंबासोबत, मित्रांसोबत किंवा एकट्याने सुद्धा भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. जर तुम्ही नाशिक परिसरात असाल तर गोंदेश्वर मंदिर पाहणं अजिबात मिस करू नका. इतिहास, अध्यात्म आणि शांतता सगळं काही एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सुंदर ठिकाणांचे व्लॉग पाहण्यासाठी पुढच्या व्हिडिओत भेटू. धन्यवाद.